जोडून अक्षरांना शब्दास अर्थ देते, जोडून अक्षरांना शब्दास अर्थ देते, समृद्ध होत जाता भाषा भरास येते, शब्दात मांडले जे ते ज्ञान अमृताचे, ज्ञानेश्वरी निगाथा मन शांत वेलसाचे, बोलून माय बोली हा जन्म शुद्ध होतो, बोलून माय बोली हा जन्म शुद्ध होतो, वाचून संपदेला हा जन्म सिद्ध होतो, आव्हान अक्षरांचे पेलेल हे सुजन जो, आव्हान अक्षरांचे पेलेल हे सुजन जो, म्हणूया चला तयाला अक्षर भूषण तो, अक्षर भूषण तो, अक्षर भूषण तो. नमस्कार. महाराष्ट्र पत्रकार संघ आणि लोकव्रत प्रकाशन प्रस्तुत अक्षरभूषण या आगळ्या वेगळ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत आपणा सर्वांचं मी गौरी लहुरीकर मनपूर्वक स्वागत करते. तुम्ही कुठेही असा, कुणीही असा, खेळू शकता अक्षरभूषण, स्पर्धेत भाग घेऊन नक्कीच होऊ शकता अक्षरभूषण. हे वाक्य ऐकलं, मागचा आपला पहिला भाग झाला आणि मी खूप विचार करत होते. तुम्ही विचार केलाच असेल की गौरीजींनी सुरुवात तर छान केली, नंतर तुम्ही त्याचे वेगवेगळे व्हिडिओज पण पाहिले की अक्षरभूषण घेऊन येतोय म्हणून, पण पहिल्या भागात गौरी नव्हती. त्याचं काय मी तुम्हाला सांगते ना, बाकी कुणाला नाही बोलत आहे, मी तुम्हाला म्हणून सांगते. मी जरा मराठीचा अभ्यासच करत होते, वेगवेगळे शब्द वगैरे शोधत होते आणि त्यात झाला उशीर. आणि पाहते तर काय स्पर्धा झाली पण होती, पहिला भाग आपला झालाही होता, मग झाली गडबड. पण आज नक्की ठरवलं, आज मी पूर्णपणे तयार आहे आणि सगळे स्पर्धक पण आपले तितक्याच उत्साहाने तयार आहेत. तर सगळ्या स्पर्धकांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपला परिचय करून द्यावा. पण सगळ्यात पहिल्यांदा जाऊया उपमा या स्पर्धकाकडे. नमस्कार, मी आकांक्षा देशपांडे, एक रेमेडियल टीचर म्हणून काम करते. वा, छान, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. उत्प्रेक्षा स्पर्धक. नमस्कार, मी सौ अश्लेषा मोदी, मला लिखाणाची आणि वाचनाची खूप आवड आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत, धन्यवाद. आता जाऊया आपण रूपक स्पर्धकाकडे. नमस्कार, मी केतकी देशपांडे, मूळची गायिका आहे, पण साहित्याची अभिजात आवड आहे, थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न करते, बस. तुमचं मनपूर्वक स्वागत. श्लेष स्पर्धकाकडे जाऊया. नमस्कार, मी सौ विशाखा विजयराजे, पुसदला असते आणि जनमंगलच्या समूहामध्ये आता नेमकाच प्रवेश माझा झालेला आहे. आणि सांगायला आनंद होईल की लोकव्रत प्रकाशनामुळे, शिरीष सरांमुळे आणि या सगळ्या समूहातल्या आपल्या वर्षाजी सगळ्यांच्या मदतीने माझा कवरचा हा ई-बुक नेमकाच प्रकाशित झालेला आहे 9 ऑक्टोबरला. अरे वा, तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि या स्पर्धेत स्वागत. धन्यवाद. नमस्कार. तयार आहात मग स्पर्धेसाठी? आपण स्पर्धा सुरू करण्यापूर्वी एक नियमावली आहे, मी तुम्हाला सांगते, थोडक्यात सांगते. एकूण 4 फेऱ्यांचा आपला एक भाग असणार आहे. प्रत्येक गटाला एक प्रश्न विचारला जाईल आणि त्यानुसार गुण दिले जातील. कोणत्याही फेरीत उत्तर न दिल्यास गुण वजा होणार नाहीत तुमचे,
मात्र जर कुणाला पुढच्या स्पर्धकाला जर उत्तर देण्याची इच्छा झाली तर ते देऊ शकतील, पण त्याचे गुणही त्या स्पर्धकाला मिळणार नाहीत. प्रश्न विचारल्यावर कोणत्याही गटातील स्पर्धकाला उत्तर देता आले नाही तर पुढच्या गटाकडे प्रश्न जाईल. मी आत्ताच सांगितलं. प्रत्येक गटाला उत्तर देण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ मिळेल. ज्या गटाला प्रश्न आहे त्यांनीच उत्तर द्यावे, इतरांनी नाही. समोर कोणत्याही प्रकारचा कागद, मोबाईल, पुस्तक ठेवू नये. अर्थात तुम्ही ठेवलेलं नाहीच आहात. इंटरनेटमध्ये काही समस्या आल्यामुळे स्पर्धक जर मीटिंग बाहेर गेले तर इंटरनेटमध्ये काही समस्या आल्यामुळे स्पर्धक जर मीटिंग बाहेर गेले तर ते याच्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत किंवा त्यांना पुन्हा येता येणार नाही, स्पर्धा थांबवली जाणार नाही. प्रश्नमंजुषा स्पर्धेत बदल किंवा तत्सम निर्णय हे संपूर्ण आयोजकांकडे राखीव आहेत आणि आयोजकांचा निर्णय अंतिम राहील. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, पडद्यावर जरी काही दिसत नसले तरी आमची तज्ज्ञ मंडळी आपला हा कार्यक्रम पाहत आहेत, आपली उत्तरं ते पडताळून पाहत आहेत, त्यामुळे आपण त्याची दक्षता घ्यावी. अशा पद्धतीने ही नियमावली आहे आणि अगदी साधा सोपा असा मजेशीर हा खेळ आपण सुरू करत आहोत. सुरुवात करूया आपण पहिल्या फेरीला. आणि उपमा गटासाठी उपमा जो स्पर्धक आहे त्यासाठी पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न आहे. तुम्हाला म्हणी पूर्ण करायच्या आहेत. या म्हणींसाठी तुम्हाला 10 गुण, म्हणजे प्रत्येक 2 म्हणी विचारल्या जातील, प्रत्येकी 5 गुण असं तुम्हाला मिळणार आहे. पुढील म्हण पूर्ण करा. कुंपणानं. पुढील म्हण तुम्हाला पूर्ण करायची आहे. आठ सेकंद. माफ करा, वेळ संपलीये. पुढच्या गटाकडे किंवा कुणाला येतंय उत्तर त्याचं? कुंपणानं शेत खाल्लं तर कुठे जायचं? सांगायचं कोणाला? कुंपणानं याचं बरोबर उत्तर आहे. कुंपणानं शेत खाल्लं तर तक्रार कुठे करायची? तक्रार कुठे करायची? सांगायचं कोणाला? पुढची म्हण आहे, उपमा स्पर्धकाला पुढची म्हण आहे. उपमा गटासाठी पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. बा दा ना श्रा क. वेळ सुरू झालीये. माफ करा, वेळ संपलीये. कुणी प्रयत्न करू इच्छित यासाठी? मी देऊ उत्तर? बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. अगदी बरोबर आहे. ही म्हण बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. माफ करा, उपमा गटासाठी आपण या कुठलेही गुण देऊ शकत नाही आहोत उपमा स्पर्धकाला. पुढे जाऊया उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. उत्प्रेक्षा स्पर्धकासाठी पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. 4. वेळ सुरू झालीये.
काही आठवतंय? 4, नाही. नाही. 1 सेकंद. वेळ संपली आहे. कुणाला आठवतीये? 4 दिवस सासूचे, सासूचे. 4 दिवस सुनेचे. अगदी बरोबर. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. खरं असं झालं असतं की म्हणजे आधीच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आणि आता त्यांच्यावर प्रश्न आला तर तुम्ही दिलंय, पण आपल्याला ते गुण देता येणार नाहीयेत. येणार नाही. पण बरोबर आहे. चला पुढे जाऊया. उत्प्रेक्षा स्पर्धकासाठी पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. आ, बी, ना. आयत्या वेळात नागोबा. उत्तर बरोबर आहे. तुम्हाला मिळतायत 5 गुण. अभिनंदन. थँक्यू. आपण जाऊया रूपक स्पर्धकाकडे. रूपक स्पर्धकासाठी पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. अति. अति तिथे माती. अगदी बरोबर आहे. तुम्हाला मिळतायत 5 गुण. अभिनंदन. रूपक स्पर्धकासाठी पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. म को ने. आई ग. म को ने. अग अग म्हशी मला कुठे नेशी. अगदी अगदी बरोबर आहे. तुम्हाला मिळतायत 5 गुण. शेवटच्या क्षणी हो, हो, बरोबर हो. त्या म्हशीला पकडलंच. अगदी बरोबर. आपण जाऊया पुढच्या स्पर्धकाकडे. श्लेष स्पर्धकासाठी पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. पी. आठवतंय काही? पी. माफ करा, तुमची वेळ संपली आहे. अरे कुणाला आठवतंय? पी ही हळद. हळद हो गोरी. oh shit. मग पुढचे अगदी लेटर्स बरोबर. पी हळद हो हो गोरी गोरी. ही म्हण आहे. त्यासाठी आपल्याला काही गुण मिळणार नाहीये. श्लेष स्पर्धकासाठी पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. आ, हा, ज. आ, हा, ज. आपला हात जगन्नाथ. अगदी बरोबर. Thank you. अगदी बरोबर. तुम्हाला मिळताय 5 गुण. या ठिकाणी आपली पहिली फेरी संपली आहे. सगळ्यांना मजा येते ना? हो हो मजा येते. हो हो. खूप खूप पण छान. हो हो. आपण गुण ऐकणार आहोत का आता? पहिल्या फेरीनंतर गुणतालिका जी आहे ती अशी आहे की उपमा स्पर्धकांना मिळालेले आहेत. सध्या त्यांचं खातं उघडायचं आहे. त्यानंतर उत्प्रेक्षा स्पर्धकाला मिळालेले आहेत 5 गुण.
रूपक स्पर्धकाला मिळालेले आहेत 10 गुण आणि श्लेष स्पर्धकाला मिळालेले आहेत 5 गुण. वा, छान. अभिनंदन सर्वांचं. आणि आता अजून पुढे आहेत फेरी. अजून आपल्याला पुढे पुढे रंगतदार करायची आहे ही प्रश्न मंजुषा. तर आता आपण जाऊया दुसऱ्या फेरीकडे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की मराठीचं शब्द सौंदर्य काय आहे. मराठीतले शब्द कित्येक वेगवेगळ्या अर्थाने, कित्येक वेगवेगळ्या प्रकाराने वापरले जातात. तर अशीच एक फेरी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत समानार्थी शब्दांची. आणि तुम्हाला एक शब्द विचारला जाईल, त्याचा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. तर आपण सुरू करूया ही दुसरी फेरी. समानार्थी शब्द सांगा. उपमा स्पर्धकाला मी विचारतेय. कारागृह. बापरे. जेल हा इंग्लिश शब्द होईल. कारागृह. कारागृह. तुरुंग. बरोबर. ही मी तुम्हाला 4 शब्द विचारणार आहे वेगवेगळे. प्रत्येकी 5 गुण तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्हाला यासाठी 5 गुण मिळालेत. दुसरा आहे शब्द गुज. ऐकणे. नाही, गुजगुज. माफ करा, उत्तर चुकलंय. आपण तिसरा शब्द घर. मकान हा हिंदी शब्द होता. तोंडावर आहे पण त्याचा घर. हा आठवतंय? तोंडावर म्हणजे त्याचं हे नाही येते, मनात येतो आहे तो, पण ते हे नाही होते. मकान हिंदी होतो. पुढे जाऊया पुढे. सदन. सदन. अगदी बरोबर. यासाठी तुम्हाला मिळतात 5 गुण. घाट. वळणावळणाने. नाही, नाही, उत्तर चुकलंय. यातले तुम्हाला 2 शब्दांचे उत्तर तुम्ही बरोबर दिलेत, तर तुम्हाला मिळतायत 10 गुण यासाठी. खूप छान. आपण उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे जाऊया. उत्प्रेक्षा, तयार आहात आपण? हो. ओके, ठीक आहे. आपला शब्द आहे ढग. जलद. अगदी बरोबर. हुशार. अभ्यासू. अभ्यासू नाही. पुढचा शब्द आहे गरज. नड. बरोबर. तुम्हाला मिळतायत 5 गुण. चौथा आहे आकाश. गगन. बरोबर, बरोबर. आपण जाऊया रूपक स्पर्धकाकडे. तयार आहात? हो. हा. तुमचा पहिला शब्द आहे पृथ्वी. धरा. बरोबर. डोळे. नयन. चक्षु. बरोबर. पाऊस. पर्जन्य. बरोबर. भीती. भीती. दहशत. नाही, दहशत नाही. भय. बरोबर. या प्रश्नासाठी तुम्हाला मिळतायत पूर्ण 20 गुण. 4ही शब्द बरोबर आहेत. आपण अश्लेष स्पर्धकाकडे जाऊया. तयार आहात?
पहिला शब्द आहे तहान. क्षुधा. अफाट. अमर्याद. पुन्हा एकदा. अमर्याद. नाही. अमर्याद. नाही. विस्तीर्ण. बरोबर. धन्यवाद. सोने. कनक. बरोबर. तुकडा. वाईट. चिटोरा. नाही. एखादा घास म्हणजे अन्नाचा संबंधित असेल तर घास म्हणू शकू आपण. कागदाच्या बाबतीत असेल तर चिटोरा म्हणू शकू. उत्तर नाही याचं बरोबर उत्तर आहे शकल. अच्छा. या ठिकाणी आपली दुसरी फेरी संपते आहे आणि दुसऱ्या फेरीच्या शेवटी सगळ्यांचे गुण किती आहेत एकदा आपण ऐकूया. उपमा गटाला मिळालेले आहेत दुसऱ्या फेरीत 10 गुण. त्यानंतर उत्प्रेक्षा गटाला दुसऱ्या फेरीत मिळालेले आहेत 15 गुण. त्यानंतर रूपक गटाला 20 गुण आणि श्लेष गटाला 10 गुण मिळालेले आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि आपण आता वळतोय तिसऱ्या फेरीकडे. तिसरी फेरी ही अशीच उत्कंठावर्धक आहे कारण यामध्ये आपण पूर्ण करणार आहोत कवितेच्या ओळी. कविता हा मराठी भाषेचा म्हणजे आपण एक मुकुट असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि ह्या कविता अतिशय एकाहून एक सरस अशा कविता आपण वाचतो, आपण कविता म्हणून दाखवतो, कविता वाचन करतो, अभिवाचन करतो त्याचं. तर ह्याच कवितांच्या ओळी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. उपमा स्पर्धकासाठी हा आहे तिसऱ्या फेरीचा प्रश्न. पुढील कवितेची ओळ पूर्ण करा व कवी कवयित्री ओळखा. अनामवीर जिथे जाहला तुझ्या जीवनात. नाही. हा प्रश्न पुढील गटासाठी उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा स्पर्धकाला येतोय. नाही. रूपक. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. कवी आहेत कुसुमाग्रज दिवा शिरवाडकर. अगदी बरोबर आहे. पण यासाठी गुण आपल्याला मिळणार नाहीये. पण उत्तर अगदीच बरोबर आहे. आपण वळूया उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. पुढील कवितेची ओळ पूर्ण करा व कवी कवयित्री ओळखा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. बालकवींची कविता आहे का? नाही. माफ करा, आपली वेळ संपली आहे. रूपक गटाकडे हा प्रश्न. मला कविता तो पूर्ण करता नाही येणार कारण मला वाटतं एकच लाईन आहे ती, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींची कविता आहे.
हो. पण मला पुढचं नाही आठवत आहे. कवी ओळखलेत आपण, पण हो. पुढची ओळ खरा तो श्लेष किती कोण धर्म सांगू शकाल? करावा तेव्हा अर्थावा. उपमा. जगीचे दीन हितपतित तयाला, पूर्ण अशीच आहे ती लाईन. जगी जे हीन अतिपतित, जगी पतित जे दीन पद दलित, दीन तयाला पददलित तया तयाला जाऊन उठवावे, होतवावे जगाला प्रेम अर्पावे. मरपावे. पण छान प्रयत्न. आपण जाऊया पुढच्या स्पर्धकाकडे. रूपक स्पर्धकासाठी हा आहे तिसऱ्या फेरीचा प्रश्न. पुढील कवितेची ओळ पूर्ण करा आणि कवी कवयित्री ओळखा. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीजा सुवासाची कर बरसात. ऐ ग, कविता कुणाची आहे? बापरे. अगदी बरोबर ओळखली पुढची ओळ. कवी बींची कविता आहे. कृ ब निकुंभ. कृब निकुंब. चालेल ना? तुम्हाला पहिल्या म्हणजे ओळ पूर्ण केली आहे त्याचे तुम्हाला गुण मिळतील. हो. आपण वळूया श्लेष स्पर्धकाकडे. हा आहे तिसऱ्या फेरीचा प्रश्न. कवितेची ओळ पूर्ण करा व कवी कवयित्री ओळखा. बाळ चाललास रणा, घरा बांधिते तोरण, काहीच वेळ राहिलाय, थोडाच वेळ. माफ करा, वेळ संपली आहे. उपमा गट याचं उत्तर देऊ शकाल? नाही. उत्प्रेक्षा. रूपक. सुधीर मोघींची कविता आहे बहुतेक. नाही. बाळ चालल असे रण, घरा बांधिते तोरण. नाही लक्षात येते पुढचे. पंचप्राणांच्या ज्योतीने करीते तुझं औक्षण. औक्षण. आणि ही कविता आहे पद्मा गोळे यांची. अरे राम. ओके ओके. या ठिकाणी आपली ही तिसरी फेरी संपली आहे आणि आता आपण चौथ्या आणि अंतिम फेरीकडे जात आहोत. आणि ही फेरी आहे द्रुतगती फेरी. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा रॅपिड फायरला द्रुतगती म्हणतात हे जेव्हा ऐकलं तेव्हा मला असं खूपच छान वाटलं होतं की मराठीत पण इतका छान शब्द आहे. आणि रॅपिड फायर जे म्हटलं जातं तसं आपल्याला ही द्रुतगती फेरी अगदी द्रुतगती महामार्गावरून जायचं आहे असं म्हणता येईल आपल्याला, अशी मी विचारणार बापरे. आहे. हा, आणि ही कठीण आहे आहे मग. पुस्तकांच्या जगातली ही द्रुतगती फेरी आहे. आपल्याला पुस्तकांची नावं सांगितले जातील आणि त्याचे लेखक तुम्हाला ओळखायचे. तर अशा पद्धतीची ही फेरी राहणार आहे. विचार करायला वेळ मिळणार नाहीये. मी नाव घेईल आणि तुम्हाला ते जर नाही आलं तर ते तुम्ही बाद म्हणा किंवा नाही म्हणा, असं करता येईल. आणि याला 10 गुण आहेत या फेरीसाठी तुम्हाला. तर आपण सुरू करूया. तयार आहात सगळे द्रुतगती महामार्गावर जाण्यासाठी? एकदम उत्तर सगळे कोणी पण देऊ शकतात ना? बोला. उत्तर कोणी, ज्याला उत्तर येईल त्यांनी उत्तर नाही नाही, द्यायचंय का हे की आपण प्रत्येक एकेका स्पर्धकाकडेच जाणार आहोत. उपमा अच्छा. स्पर्धकापासून आपण सुरुवात करत आहोत. हा, तर उपमा स्पर्धकापासून आपण सुरुवात करूया. प्रत्येकाला 5 पुस्तकांची नावे विचारली जातील आणि बापरे. त्यांनी लेखक ओळखायचा आहे आणि प्रत्येक बरोबर उत्तराला 2 गुण तुम्हाला मिळणार आहेत. तर आपण उपमापासून सुरुवात करूया. युगंधर. नाही. झोपाळा. नाही शक्य. गोष्टी माणसांच्या. नाही. आपुलकी.
फेरा. ना. याची उत्तरं वाचते म्हणजे आपल्या माहितीसाठी. युगंधर शिवाजी सावंत, झोपाळा वपू काळे, गोष्टी माणसांच्या सुधामूर्ती, आपुलकी पु ल देशपांडे आणि फेरा तस्लिमा नसरीन. आपण जाऊया उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. तयार आहात? हो. राधेय. शिवाजी सावंत. नाही. काजळ माया. चकाट्या. शंकर पाटील. नाही. तुपाचा नंदादीप. नाही. बिढार. नाही. नाही. याची उत्तरं सांगते. राधेय रणजित देसाई, काजळ माया जी ए कुलकर्णी, चकाट्या द मा मिरासदार, तुपाचा नंदादीप ग दी माडगुळकर आणि बिढार भालचंद्र नेमाडे. आपण जाऊया रूपक गटाकडे, रूपक स्पर्धकाकडे. तयार आहात? हो. ययाती. ययाती. रणजित देसाई. नाही. फकीरा. झूल. पार्टनर. वपू काळे. बरोबर. व्यक्ती आणि वल्ली. पु ल देशपांडे. बरोबर. पहिली उत्तरं देते. ययाती वि स खांडेकर, फकीरा अण्णाभाऊ साठे, झूल भालचंद्र नेमाडे. पुढची दोन आपण दिली. श्लेष. यांना 4 गुण मिळालेले आहेत म्हणजे. यांना 4 गुण मिळाले. श्लेष स्पर्धकासाठी विचारतीयस प्रश्न. तयार आहात? अश्रू. वपू. नाही. एक होता कारभार. गावाकडच्या गोष्टी. किल्ली. वपू. सॉरी, पु ल देशपांडे. बरोबर. श्यामची आई. साने गुरुजी. बरोबर. आणि पहिले एक- देते. अश्रू वि स खांडेकर, एक होता कारवर वीणा गवाणकर, गावाकडच्या गोष्टी व्यंकटेश माडगुळकर आणि पुढचे 2 दिलेत. तुम्हाला या फेरीसाठी मिळत आहेत 4 गुण. या ठिकाणी आपली ही फेरी संपली आहे आणि या स्पर्धे अंतिम गुण काय आहेत आम्हाला जरा सांगाल का? आम्हाला खूप उत्सुकता आहे. कोणत्या नक्कीच. स्पर्धकाला किती गुण मिळालेत ते. उपमा स्पर्धकाला मिळालेले आहेत एकूण 10 गुण. त्यानंतर उत्प्रेक्षा स्पर्धकाला मिळालेले आहेत एकूण 20 गुण. रूपक स्पर्धकाला मिळालेले आहेत एकूण 39 गुण आणि श्लेष स्पर्धकाला मिळालेले आहेत एकूण 19 गुण. मग आजचा विजेता कोण आहे आपल्याला कळणार आहे? निश्चितच आजचा विजेता, आजची विजेती, आजच्या विजेत्या आहेत रूपक स्पर्धक माननीय केतकी देशपांडे. अभिनंदन. तुमचं मनापासून अभिनंदन आणि पुढच्या फेरीमध्ये आत्ताच आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करण्याच्या तयारीला लागतोय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अभिनंदन. धन्यवाद. खूपच छान. आणि सगळ्या स्पर्धकांचंही मनपूर्वक अभिनंदन. अतिशय छान उत्साहाने तुम्ही यात सहभागी झालात. खूप मजा आली या भागामध्ये आणि या एकूणच या मराठीपणाचा खूप अभिमान वाटतोय. कारण हे शब्द फक्त हे कागदावर उतरत नसतात. शब्द हे मनाला भिडतात, हृदयामध्ये जाग करतात आणि या सगळ्या आसमंताला एक वेगळाच अनुभव देऊन जातात. म्हणून या शब्दांच्या खेळासहित महाराष्ट्र पत्रकार संघ आणि लोकव्रत प्रकाशन आपणासोबत कायमच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर चुकवू नये. असा तुम्हाला जर इच्छा झाली, हा भाग पाहून, या आधीचा भाग पाहून जर तुम्हाला आणखी पुढे या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा झाली तर आपण अवश्य भाग घ्या. आपल्याला जर भाग घ्यायचा असेल तर अक्षरभूषण लोकव्रत @gmail.com या ईमेलवर आपला नाव, आपला पत्ता आणि थोडक्यात माहिती पाठवायची आहे.
आणि आपणही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. तोपर्यंत मराठी बोलत राहा, मराठी लिहित राहा, वाचत राहा. धन्यवाद. 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 धन्यवाद.